नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, तुम्ही कोणत्याही ड्रायव्हर भरतीची तयारी करत असू द्या किंवा मुंबईमधील मुंबई महानगरपालिका असेल, त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेची देखील भरती आलेली आहे किंवा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती आहे। या सर्व भरतींसाठी अतिशय उपयुक्त असे प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला मुंबईमधील रस्ते व मुंबई परिसरातील महत्त्वाची माहिती जी आहे त्या महत्त्वाच्या माहितीबाबत प्रश्न विचारले जातात। या सर्व भरतींसाठीचे जे संभाव्य प्रश्न असणार आहेत ते संभाव्य प्रश्न पहा काय आहे। त्याच्यातील पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईतील हँगिंग गार्डन कुठे आहे? बघा, मुंबईमधील जे हँगिंग गार्डन आहे ते कुठे आहे आपल्याला विचारलेले आहे। मरीन ड्राइव्ह, मालाबार हिल, वरळी आणि बांद्रा हे चार ऑप्शन देण्यात आलेले आहे आणि त्याच्यामधील करेक्ट ऑप्शन आहे मालाबार हिल जे आहे त्या ठिकाणी हँगिंग गार्डन आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर कुठे आहे? बघा, मुंबईमधील नेहरू सायन्स सेंटर कुठे आहे? वडाळा, वरळी, अंधेरी आणि कुर्ला हे चार ऑप्शन देण्यात आलेले आहे। याच्यातील करेक्ट ऑप्शन बघा काय आहे, वरळी। वरळी या ठिकाणी काय आहे? मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईतील ग्लोबल विशापन पॅगोडा कुठे आहे? मुंबईतील ग्लोबल विपश्यन पागोडा जो आहे तो कुठे आहे आपल्याला विचारलेले आहे। गोराई, दहिसर, पनवेल आणि ठाणे। चला, याच्यातील करेक्ट आन्सर बघा काय आहे, गोराई या ठिकाणी काय आहे? मुंबईतील ग्लोबल विपश्यन पागोडा जो आहे तो पागोडा त्या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईतील कान्हेरी लेणी कुठे आहे? बघा, मुंबईमधील कान्हेरी लेणी कुठे आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, अंधेरी, दादर आणि मरीन ड्राइव्ह। चला मित्रांनो, तुमचे जे ऑप्शन आहेत ते ऑप्शन पटपट कमेंट करायचे आहे। अतिशय महत्त्वाचे संभाव्य प्रश्न या ठिकाणी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। तर याचा करेक्ट आन्सर बघा काय आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान। चला, पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? मुंबईमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? बोरिवली, अंधेरी, ठाणे, घाटकोपर। चला, तुमचं जे करेक्ट आन्सर आहे ते करेक्ट आन्सर कमेंट करा आणि करेक्ट आन्सर आहे बोरिवली या ठिकाणी मुंबईमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, मुंबईत फिल्म सिटी कुठे आहे? अतिशय सोपा प्रश्न, मुंबईमधील फिल्म सिटी कुठे आहे? अंधेरी, गोरेगाव, दादर, वांद्रे आणि चला करेक्ट आन्सर पहा याचं काय आहे, गोरेगाव या ठिकाणी मुंबईतील फिल्म सिटी आहे। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, मुंबईतील हाजी अली दर्गा समुद्रात कोणत्या रस्त्याने पोहोचता येते? बघा, मुंबईतील हाजी अली दर्गा जो आहे त्या दर्ग्याला समुद्रातून कोणत्या रस्त्याने पोहोचता येते? पेडर रोड, हाजी अली रोड, वरळी सी फेस रोड, मोहम्मद अली रोड आणि याचं करेक्ट आन्सर आहे हाजी अली रोड। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, असेच महत्त्वाचे प्रश्न तुमच्यासाठी पटपट येणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर लगेचच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर प्रश्न पहा काय आहे, मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया कधी बांधले? मुंबईमधील गेटवे ऑफ इंडिया कधी बांधले? 1911, 1924, 1930 आणि 1942 आणि याचं करेक्ट आन्सर आहे 1924 साली मुंबईमधील गेटवे ऑफ इंडिया बांधले गेले। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, मुंबईत सासून डॉक कोणत्या उपक्रमाशी संबंधित आहे? मुंबईमधील सासून डॉक कोणत्या उपक्रमाशी संबंधित आहे? मासेमारी, आयात निर्यात, जहाज बांधणी आणि फेरी सेवा। तर याचं करेक्ट आन्सर आहे मासेमारी। चला, आणि आजच्या प्रश्न मालिकेतील सर्वात शेवटचा प्रश्न, मुंबईतील कुर्ला नेहरू नगर भाग कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे? मुंबईतील कुर्ला नेहरू नगर भाग कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे? वाहन वर्कशॉप, कपड्यांचा बाजार, दगड बाजार, इमारत साहित्य बाजार आणि याचं करेक्ट आन्सर पहा काय आहे, वाहन वर्कशॉप्स यासाठी मुंबईतील कुर्ला नेहरू नगर भाग जो आहे तो प्रसिद्ध आहे। मित्रांनो, असेच नवनवीन प्रश्न तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहोत। त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज
आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन प्रश्न सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।